पुणे. आणि आता बातमी आहे शिवबाठा संदर्भात. शिवबाठा कार्यकर्त्यांनी मेट्रो कार्यालयात घेराव घातलाय. काम का पूर्ण होत नाही, पुण्याला वेठीस का धरता असं म्हणत मेट्रो प्रशासनाला शिवबाठा कार्यकर्त्यांनी थेट सवाल विचारलाय. तर या संदर्भात कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पाहूयात. पुण्यातील मेट्रो कार्यालयामध्ये शिवसेना उभाटा गटाने जो आहे तो ठिय्या मांडला गेला काही वेळापूर्वी पाहायला मिळाला. खरं तर मेट्रो स्थानक सुरू झालेली आहेत, मेट्रोचं काम पूर्ण झालेलं आहे, मार्गिका पूर्ण आहे, परंतु लोकांसाठी जी आहे ती सुरुवात झाली नसल्याची मागणी त्यांची आहे. नेमका का हा उशीर होतोय, का दिरंगाई होते, काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? त्यांच्या सुरक्षा आयोगाकडनं 2-3 दुरुस्त्या गेल्या 14 दिवसापूर्वी त्यांना सुचवल्या होत्या पुणे महामेट्रोला. त्या इतक्या किरकोळ दुरुस्त्या असताना सुद्धा 14 दिवसात का झाल्या नाही त्याची विचारणा आम्ही या ठिकाणी त्यांना करतोय, पण त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही. म्हणून ही मार्गिका रुबिवाल ते रामवाडी मार्गिका लवकर सुरू व्हावी. लोकांना रुबिवाल पर्यंत मेट्रोने जावं लागतं आणि तिथनं रिक्षानं विमानतळाला जायला लागतं. ही कुठली पद्धत? जर सर्वसामान्य कररूपी पैशातनं ही मार्गिका तयार झाली तर सर्वसामान्य पुणेकरांना, सर्व नागरिकांना ही मेट्रोची मार्गिका का उपलब्ध नाही हे राज्य सरकार सांगत नाही, केंद्र सरकार सांगत नाही आणि मेट्रो प्रशासन त्याहून नाही. मग हे केंद्र शासनाचे आदेश हे पण थांबलेत का? त्यांचा मुहूर्त निघत नाही म्हणून उद्घाटन थांबलंय का? तर ते उत्तर यांच्याकडे नाही. त्याचं उत्तर कोण देईल? हा पुणेकर नागरिक या ठिकाणी या सुविधेपासून वंचित आहे, पण उत्तर मागतोय, कोणीही उत्तर देत नाही. कधीपर्यंत हे सगळं सुरू होईल सांगितलंय आणि जर नाही झालं तर शिवसेनेची भूमिका काय राहणार? मुळामध्ये त्यांनी आता 8 ते 10 दिवसाची मुदत मागितलेली आहे. त्याचबरोबर ती नाव समिती ते काही गठीत करणार आहेत. ही जर नावं 8-10 दिवस झाली नाही तर शिवसेना स्वखर्चाने प्रत्येक स्टेशनचं नाव पुणेकरांना अभिप्रेत असणारं नाव हे पुणेकरांना अभिप्रेत असणारं नाव हे आम्ही स्वतःच्या स्वखर्चाने लावणार आहोत. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. आणि आता बातमी आहे निलेश राणे यांच्या संदर्भात. निलेश राणेंच्या मालमत्तेवर पुणे पालिकेने कारवाई केली आहे. व्यावसायिक जागेचा कर न भरल्याने ही कारवाई करण्यात आलेली आहे. पालिकेने सील लावलंय. राणेंवर 3,77,53,000 रुपयांची थकबाकी होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरामध्ये जवळपास 5,000 कोटीच्या आसपास थकबाकी की जी वसूल होण्यासारखी आहे ती वसूल करण्याची मोहीम ही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जवळपास आत्तापर्यंत 1983 कोटी एवढी वसूल हा आता शहरामध्ये झालेला आहे. आपल्या नोटिसीमध्ये निलेश राणे यांचं सुद्धा नाव आहे. हा प्रोप्रायटर म्हणून त्यांचं नाव आहे त्यामध्ये. तर निलेश राणेंविरोधात शिवबाठाकडून बँड बजाव आंदोलन करण्यात आलंय. पुणे महापालिकेने निलेश राणेंची मालमत्ता सील केली आणि त्यानंतर शिवबाठाने संधी साधली आहे. निलेश राणेंविरोधात शिवबाठाकडून आंदोलन करण्यात आलंय.